मित्रांनो, आपण सतत शासकीय टेंडरविषयी माहिती घेत असतो. तसे आजचाच एक महत्त्वाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बऱ्याच लोकांचे मला प्रश्न होतात, की आम्हाला आमच्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतचं, पंचायत समितीचं, जिल्हा परिषदचं टेंडर बघायचं तर आपण कशा पद्धतीने ते बघू शकतो? त्यासाठी मला सोलापूरमधनं विषय आला होता, की सोलापूरमधले आम्हाला टेंडर्स बघायची आहेत. आम्ही कसं त्या टेंडर बघू शकतो? नेमकं किती टेंडर असतात? कसं-कसं टेंडरला समजून घ्यायचं? त्यासोबत बऱ्याच लोकांचा हाही विषय आला होता, की टेंडर हाईड असतात का? टेंडर लॉक असतात का? आम्हाला तर कळतच नाही. आम्ही ते कसं बघू शकतो? या संदर्भातली सर्वच विषय, सर्वच गोष्ट मी आजच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला समजावून सांगतोय. मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय असा आहे, की आपण ज्यावेळेस बघत असतो ग्रामपंचायत, पंचायत समिती या पूर्ण याच्यामध्ये टेंडरिंग होतात, बरेच कामं होतात, परंतु माहिती अभावी आपल्याला ते समजत नाही. आपण टेंडर भरणार, मिळणार, काम करणार हा विषय वेगळा. परंतु आपल्याला आपल्या जिल्ह्यातलं कोणतं काम आलेलं आहे, कोणतं काम आपल्याला कसं घ्यायचं आहे, ही गोष्ट माहिती असणं अपेक्षित आहे. त्यासाठी आता या व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे टेंडर बाय ऑर्गनायझेशन. याचा अर्थ असा आहे, की या ऑर्गनायझेशन्स इथे रजिस्टर्ड आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले जिथे-जिथे टेंडर्स होतात ते सर्व डिपार्टमेंट्स इथे आहेत. त्या सगळ्या डिपार्टमेंटची टेंडर याच इथून इथं होतात. आता मला बघायचं आहे सोलापूर, तर सोलापूर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदची जर मला टेंडर पाहायची असतील तर मला यावं लागेल RDD CO सोलापूर, ज्याच्यामध्ये मला इथे दिसतंय की 40 कामं सध्या आलेली आहेत. मी त्याला क्लिक करतोय. 40 कामापैकी काही कामाला मला इथे नावच दिसत नाहीये. मित्रांनो, महाटेंडरला इथे नाव टाकणं अपेक्षित आहे. परंतु अशी नावं टाकून हे लोक काय करतात, हे टेंडर आपल्याला हाईड सांगतात. कारण मग जर मी कामाचं नाव टाकलं तर मला काम सर्च होत नाही आणि अशा पद्धतीने टाकतात. जर मी या कामाला इथे बटन दाबून जर क्लिक केलं तर नंतर तुम्हाला इथे जिथे या कामाचं त्यांनी नाव टाकलं पाहिजे तर या कामाला इथे नावच टाकलेलं नाहीये. लक्षात येतंय? म्हणजे मला हे सांगायचंय तुम्हाला, की हे टेंडर आता काही लोकांना दिसणार नाही, कारण यांनी याच्यामध्ये कामाचं नावच मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजे एखादा व्यक्ती कन्स्ट्रक्शन टाकेल किंवा काय टाकेल, याला हे काम शोधता येणार नाही. आता इथे फक्त यांनी केलं GPP-ET10-2025. आता जर रीतसर मी हे टेंडर चेक करतो. टेंडर कसं डाउनलोड करायचं, मला वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना ही गोष्ट आता आपण शिकवली, की कशा पद्धतीने करू शकतो. आता मी एक हाईड टेंडर कसं असतं, काय असतं, त्याचं एक छोटंसं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो. हे लोक जे म्हणतात टेंडर हाईड होतं, मॅनेज होतं वगैरे, मॅनेज होण्याचा प्रश्नच नाही. इथे यांनी कामाचं नावच टाकलेलं नाहीये, वर्क डिस्क्रिप्शनच टाकलेलं नाहीये. त्यामुळे हे टेंडर बाकी लोकांना दिसत नाही. आता हे टेंडर जर रीतसर वाचायला गेलं तर आता या टेंडरच्या कॉपीमध्ये असेल पूर्ण नाव वगैरे. म्हणून अशा पद्धतीचं चुकीचं काम करतात काही लोक आणि मग टेंडर दिसत नाही वगैरे, अशा या गोष्टी आपल्याकडे येतात. इकडे तुम्ही बघू शकता. या कामाला ओपन केल्यानंतर आपल्याला हे काम इथे दिसतंय. ज्यामध्ये पिरळे येथे 15वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर योजनेमधून प्रोव्हायडिंग अँड इन्स्टॉलेशन ऑफ HP सोलार ड्युअल पंप अँड मेकिंग अरेंजमेंट वॉटर सप्लाय फॅसिलिटी ZP स्कूल, अशा पद्धतीचं काम आहे. कामाची किंमत आहे 15 लाख. त्यानंतर ₹100 आहे त्याची कोऱ्या निविदेची फी. त्यानंतर याचे टेंडरची सगळी कागदपत्र याच्यामध्ये दिलेली आहे. आता या टेंडरसाठी काय-काय डॉक्युमेंट दिलेले एकदा ते बघून घेऊ. शॉप ॲक्ट पाहिजे. याच पद्धतीने 3 वर्षात पूर्ण केलेली काम पाहिजे. उपलब्ध मनुष्यबळ, उद्यम पाहिजे. त्यासोबत काही छोटे-मोठे डॉक्युमेंट असली पाहिजेत. त्यानंतर SBD या टॅबमध्ये स्वतःची डिजिटल सिग्नेचर करून स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंटला अपलोड करायचे ते असलं पाहिजे आणि असे बेसिक डॉक्युमेंट याच्यामध्ये सांगितलेले आहे. पण महत्त्वाचा विषय हा आहे, की या टेंडरचं टायटलच वर टाकलं नाही, त्याच्यामुळे हे टेंडर बाकी लोकांना दिसत नाही. तर हा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. आता एक दुसरं जर टेंडर मी याच्यामध्ये जर बघितलं, तर तुम्ही इथे बघू शकता कंपेअर करून, की इथे बाकी डिपार्टमेंटनी नावं टाकलेली आहेत. जसं की RDD CO हे बघा, इथे रिपेअरचं काम आहे, रिपेअरचं काम आहे, रिपेअरचं काम आहे, CCTVचं काम आहे. आता बाकी लोकांनी याच्यामध्ये नावच टाकलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीये. म्हणजे हे लोक त्याला सांगतात, की हे टेंडर हाईड केलं. परंतु शासनाने सांगितलं, की इथे कामाचं नाव असलं पाहिजे. आता मी इथे तुम्हाला क्लिक करून दाखवतो. ज्यामध्ये हे बघा, इथे नावं टाकलेली सगळ्यांनी. तर ही नाव टाकणं अपेक्षित आहे. हा विषय तुम्हाला या व्हिडिओतून मला महत्त्वाचा समजावून सांगायचा आहे. आपण आलेलो आहे RDD CO सोलापूरमध्ये.
सोलापूरमध्ये आता आलेलं आहे सीसीटीव्हीचं काम, MSCITचं काम, त्यानंतर टॅलीचं ट्रेनिंग द्यायचं आहे आणि एक न्यूट्रिशन अँड एज्युकेशन अशा पद्धतीचं ICDSचं टेंडर आहे. तेच आता आपण वाचूया. याला पैसे लागतात, नाही लागतात, कोणते डॉक्युमेंट लागतात, भरलं पाहिजे, नाही भरलं पाहिजे. तर सर्वात महत्वाचं या टेंडरला लागतात 5,000 आणि इथे 94,000. 47 लाख रुपयाचं काम आहे. याच्यामध्ये EMD एक्झप्शन आहे, म्हणजे EMD याला माफ आहे. फक्त 5,000 रुपये तुम्हाला इथे भरायचे. आता या टेंडरला थोडंसं जाणून घेऊया, समजून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सोलापूरनी काम काढलेलं आहे. ज्यामध्ये प्रशिक्षणाचा जो विषय आहे, जसं की एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी लॅपटॉप, ओव्हरहेड प्रोजेक्टर, स्पीकर, मायक्रोफोन असं सगळं पाहिजे. त्यांना चहापान व नाश्ता सुद्धा द्यायचा आहे. याची निविदा यांनी 47 लाखाची इथे पब्लिश केलेली आहे. यासोबत या निविदेमध्ये काही अटी दिलेल्या असतील त्यांनी, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली अट मी तुम्हाला सांगितली की इसारा रक्कम माफ आहे. त्यानंतर तुमच्याकडे शॉपॅक असलं पाहिजेत, आयकर असला पाहिजेत, इन्कम टॅक्स असलं पाहिजेत. त्यानंतर तुमच्याकडे फूड लायसन असलं पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे प्रोफेशनल टॅक्स असला पाहिजेत, GST असला पाहिजे, 3B असला पाहिजेत. त्यानंतर तुमच्याकडे शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षणे, सत्रे यांना सदर निविदेमध्ये नमूद बाबी पुरवठा केल्याबाबतचे 50% रकमे इतके तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असले पाहिजेत. त्यानंतर महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल. तर महिला बचत गट सुद्धा हे टेंडर भरू शकतात, त्यांना प्राधान्य मिळू शकतं. त्यानंतर त्यांचे इन्कम टॅक्सची पेपर मागवलेली आहेत. त्यानंतर स्वतःची यंत्रसामुग्री, मनुष्यबळ हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. अट क्रमांक 1 ते 16 मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे ही सर्व कागदपत्र त्याच्यामध्ये असली पाहिजेत. सोबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिलेले जे जे पेपर्स असतील ते पेपर्स याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर हे झालं एक ट्रेनिंग रिलेटेड टेंडर. त्या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आहे, या सगळ्या गोष्टी इथे प्रशिक्षण हॉल असेल, त्यानंतर जेवण असेल, नाश्ता वगैरे असेल, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहे. असंच आपण आता एखादं दुसरं टेंडर बघूया, जे सोलापूरमधलं असेल, जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या याचं. त्यासाठी आता आपण काय करू, इथे एक ट्रेनिंगचं टेंडर होतं, तर ते ट्रेनिंगचं टेंडर समजावून घेऊ. याच्यामध्ये यांना टॅलीचं ट्रेनिंग द्यायचं आहे. त्या संदर्भात त्यांना इथे दिलेलं आहे 4 लाख रुपयाचं काम आहे. 99,000 रुपये याला EMD एक्झप्शन आहे. 5,900 रुपये त्याला भरावे लागतील. हे काम भरण्यासाठी 22 ऑगस्टला हे काम पब्लिश झालेलं आहे. 10 सप्टेंबरच्या आत तुम्हाला ते भरायचं आहे. 5 वाजेच्या आतमध्ये ते भरणं अपेक्षित आहे. आता याची PDF वगैरे वाचून आपण समजून घेऊ. यातून पण मला सांगायचं होतं, की टेंडर हाईड असतं वगैरे असं नसतं. ते ऑलरेडी तुम्हाला ऑर्गनायझेशन चेनमध्ये जाऊन बघायचं असतं. ते पण मी तुम्हाला सांगतो कसं बघायचं तर. ग्रामीण भागातील व्यावसायिक तांत्रिक कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देणे, टॅली संगणक प्रशिक्षण आणि टॅली संदर्भात हे टेंडर आहेत. याची किंमत आहे 40 लाख रुपये. 10वी पास व 11 तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. 90 दिवस रोज कमीत कमी 2 तास टॅलीचं तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे. म्हणजे बघा, शासनाने कितीतरी सुविधा केलेल्या आहे मित्रांनो, परंतु आपल्याला माहिती होत नाही. त्यामुळं आपण नेहमी शासनाला दोष देत असतो. तर अशा पद्धतीचे टेंडर प्रत्येक गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, पंचायत समिती पातळीवर शासनाच्या माध्यमातून दिली जातात. ज्यामध्ये ते प्रति लाभार्थी निविदा रक्कम 90% रक्कम ही कार्यालयाकडून अदा करते व 10% लाभार्थ्याकडनं घ्यायची आहेत. म्हणजे 90% ऑलरेडी वरून मिळते पैसे, 10% फक्त तुम्हाला त्यांच्याकडनं घेऊन कमी किमतीत सगळ्यांना एज्युकेशन मिळावं, या संदर्भातचा तो विषय आहे. त्यासोबतचे लागणारे सगळे कागदपत्र इथे दिलेली आहेत, की तुम्ही काय काय कागदपत्र वगैरे करून अशा पद्धतीच्या टेंडर्सला भरू शकता. मगाशी मी तुम्हाला एक विषय सांगितला, की हे लोकं टेंडर हाईड करतात वगैरे आणि मग त्याच्यात हे करतात. तर त्याची सत्यता मी तुम्हाला सांगितली. टेंडरची नावं बदलतात आणि टेंडर पब्लिश करतात. पण याच्यामध्ये अडचण अशी आहे, की कुठलंही शासनाचं ज्यावेळेस काम करायचं असतं, तर शासकीय अधिकारी म्हणून तिथल्या ऑथॉरिटीला पूर्णपणे शासनाची प्रक्रिया ही पारदर्शक पोर्टलला प्रसिद्ध करणं अपेक्षित आहे. परंतु काही लोक याला चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करतात
आणि काहीतरी तुम्हाला माहिती आहे बाकीचा विषय, की त्याच्यामध्ये काहीतरी शेअर असल्याशिवाय लोकं तसं करत नाही. परंतु आपण एक एज्युकेशन च्या माध्यमातून हे समजावून घेऊ, की असं जरी केलं तरीसुद्धा मला माझ्या एरियातलं टेंडर कसं शोधता येईल. किती जरी हाईड करू द्या, कितीही नाव बदलू द्या, तरीसुद्धा मला माझ्या जिल्ह्यातलं टेंडर मिळालंच पाहिजे. मला बघताच आलं पाहिजे. त्याचा एक दुसरा डेमो मी तुम्हाला दाखवतो. आता या टेंडरचं नावच नाही त्यामुळे मला शोधता येत नाही. परंतु माळशिरस पिराळे गावाचा जर मी असेल, तर मी कशा पद्धतीने या टेंडरला समजून घेतलं पाहिजे. तर मी समजून घ्या. इथे मी सोलापूर टाकल्यानंतर सोलापूरची टेंडर येतात. लक्ष द्या इकडे. लक्षपूर्वक बघा. सोलापूर केलंय, तर साहजिक आहे सोलापूर केल्यानंतर सोलापूर मधले आता पूर्ण महा टेंडर मधली सगळीच टेंडर इथे शो होतात. आता तिथेच मी ते टेंडर आता शोधतो. मिळतंय का आपल्याला तर. आता आपण सोलापूर केलंय. ओके, इथे दाखवत नाहीये. सेकंड पेजला बघू. ओके. म्हणजे सोलापूर करून सुद्धा मला ते टेंडर शो झालं नाही. आता पुन्हा एकदा मी ते टेंडर पुन्हा एकदा ओपन करून दाखवतो तुम्हाला. टेंडर बाय ऑर्गनायझेशन मध्ये आलोय. त्याच्यानंतर ते का नाही आलं मला तेही तुम्हाला सांगायचंय डिटेलमध्ये. RDD CO ला आलोय मी. इथे 40 टेंडर दाखवत आहे. 40 टेंडरला आल्यानंतर हे टेंडर दाखवून अपेक्षित आहे तर सोलापूरचंच. मग का नाही आलं त्याच्यामध्ये, तर इथे क्लिक करतोय. ज्यामध्ये आपल्याला आता इथे जो विषय टाकायचा असतो जसं की बीड ओपनिंग ऑफिस ग्रामपंचायत ऑफिस, तर यांनी काय केलं, सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ॲट पिराळे तालुका माळशिरस, इथे सोलापूरचा विषयच नाही. आता मी माळशिरस टाकून बघतो फक्त. ठीक आहे. मला वाटतं एक वेगळा टॅप करू म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा ते करण्याची गरज नाही. म्हणजे ही टूल्स काय आहे? हे लोक टेक्निकचा यूज करतात आणि सांगतात टेंडर मॅनेज केलेला आहे. तुम्हाला दिसूच शकत नाही. परंतु तर तुम्ही सुद्धा टेक्नॉलॉजीचा जर वापर केला, तर तुम्हाला ते टेंडर तिथे शो होतं. आता माळशिरसमध्ये सुद्धा टेंडर आलेलं नाही. का कारण आलं नाही? त्याचं पण कारण तुम्हाला सांगतो. टेंडर इन्व्हायटिंग ऑथॉरिटीचा हा जो टॅब आहे, तो ॲडव्हान्स सर्चमधल्या या ऑप्शनला सर्च होत नाही. मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ करून दाखवतोय, त्याच्यामुळे प्रश्न येण्याचा विषयच नाहीये. इथे तो सर्च होत नाही. आता अजून मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. हे टाकून बघतो, येतं का तर. म्हणजे हे यांनी चुकीचं का टाकलं? कारण त्यांना माहिती आहे हे टाकल्यानंतर ते टेंडर शो होतं. म्हणून इथे कामाच्या नावाच्या व्यतिरिक्त काहीतरी काहीतरी टाकून दिलं आणि त्याच्या पद्धतीने ते टेंडर सर्चिंग करून बघताय. आता मी ग्रामपंचायत ऑफिस म्हणून एवढंच टाकून बघतो. आता हे सगळं करत असताना सुद्धा मी तुम्हाला अशी काही टूल सांगतो, की कितीही टेंडर लॉक करू द्या, कितीही टेंडर हाईड करू द्या, त्यांना काय करायचं करू द्या, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या गावातल्या टेंडर पासून कोणीच रोखू शकणार नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा. आता इथे आलो. आता हे एकदा टाकून बघ. ग्रामपंचायत ऑफिस टाकल्यानंतर येतं का? नाही येत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की इथे जी दिलेली गोष्ट आहे फक्त हीच सर्चिंग केली जाते. ही सर्च होईल. बाकी तुम्ही खाली काय जे सर्च केलं तर ते येत नाही. मग आता हे तर तुम्हाला वाटत असेल हे तर सगळं मॅनेजच होतंय किंवा मॅनेज झालं की काय असं. तर काही मित्रांनो मॅनेजचा विषय नाहीये. काय करायचं मी तुम्हाला सांगतो आता. माळशिरस लक्षात ठेवा आणि टेंडर लक्षात ठेवा. आता मी आलोय महाटेंडरला. आता मला ह्या गोष्टी माहिती नाहीये, ह्या टूल्स मला समजत नाहीये किंवा जे मी सांगितलं ते एवढं माझ्या डोक्यात बसलं नाही असं मी समजतो. तर मला तर समजून घ्यायचं की मला माझ्या गावातलं, मला माझ्या तालुक्याचं, मला माझ्या जिल्हा परिषदचं टेंडर तर बघायचंच आहे. तर ही टूल यूज करा. कितीही कोणाला काही लॉक करू द्या. टेंडर दिसणार म्हणजे दिसणारच तुम्हाला. गॅरंटी देऊन. तर काय करायचं? सर्च ऑप्शनला या. लक्षात घ्या. पुन्हा एकदा दाखवतो. पुन्हा गडबड होऊन जाईल. आता मी इथे आलो. सर्च ऑप्शनला आलो. इथे आल्यानंतर टेंडरचा टाईप ओपन करा. पुन्हा एकदा बघा. टेंडर टाईप केलाय मी. ओपन. ओपन केल्यानंतर याच्यामध्ये टाका RDD CO. आता प्रत्येक तुम्ही जर सोलापूरचे असाल तर साहजिक आहे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम शोधणार नाही. ग्रामपंचायतचं घ्यायचं असेल तर RDD CO सोलापूर करा. सोलापूर केल्यानंतर याच्यामध्ये करायचं आहे ग्रामपंचायत बघायचं असेल तर सोलापूर डेप्टी CO विलेज पंचायत करा. त्याच्यानंतर डिव्हिजनमध्ये करा माळशिरस आणि माळशिरस मधल्या पंचायत समितीमध्ये गाव आहे पिराले आणि त्या पिरालेमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचा टाकायचा आहे कॅप्चा कोड. टाकलाय कॅप्चा कोड. आता हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला बरोबर ते टेंडर शो होतं. झालं की नाही? बघा इकडे. हा कोड तुम्हाला टाकला आणि हेच टेंडर मी तुम्हाला शो करून दाखवलं. आता गडबड काय होते,
की हे टेंडर बाकी लोक ज्यावेळेस सर्च करायला जातात त्यांना ते टेंडरच मिळत नाही आणि मग अडचण येते की नेमकं भरायचं कसं आहे. मग ही अडचण तुम्हाला येणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने त्याला जर फॉलो केलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला क्लिअर होतील. शासनाने टेंडरमध्ये आता इथे बघा, इथे पण यांनी टाकलेलं आहे NIT. आता NIT म्हणजे काय? तर हे लोक काय करतात, NITच्या ठिकाणी टाकलं NIT आणि प्रोव्हाइडिंग रिपेअर अँड कलर समाज मंदिर ॲट ग्रामपंचायत फंड. आता गडबड काय होते मित्रांनो, हे लोक काय करतात, चुकीच्या पद्धतीने स्पेलिंग मिस्टेक करतात. मी ते पण तुम्हाला दाखवतो लाईव्ह प्रूफ करून. मी बऱ्याच जणांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच लोक मित्रांनो आपल्याला सांगतात की टेंडर मॅनेज असतं, घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. पण माझा असेल किंवा चॅनलचा प्रयत्न एवढाच आहे की आपल्यासारख्या सगळ्या मराठी उद्योजकांना ही लाईन कळाली पाहिजे. भले तुम्ही टेंडर भरा नका भरू हा विषय मी म्हणत नाही, परंतु माहिती का नाही घेते आपण, मला त्या पद्धतीने प्रॉब्लेम येतो. आता मला सांगा, रिपेअरचं स्पेलिंग हे असतं का? किंवा अशा पद्धतीने जर एखाद्या ठेकेदाराने सर्च केलं की मला रिपेअरची कामं बघायची आहे, तर शोधू शकत नाही तो. तो शोधणार सुद्धा नाही. मग याने काय होतं, मार्केटमध्ये एक चुकीचा मेसेज पसरतो. परंतु टेक्नॉलॉजीला जर टेक्नॉलॉजीच आपण जर यूज केली, तर आपल्याला बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये तुम्हाला येता येईल, तुम्हाला जाता येईल. बघा मी तुम्हाला जे दाखवतोय सर्च होत नाही, परंतु जर मी हे शब्द टाकला तरच तो सर्च होईल. आणि हे लोक काय करतात, अशा पद्धतीने त्याचं नेम चेंज करतात आणि टेंडर हाईड असं भासवतात. पण मित्रांनो हे करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी पण सजेस्ट करतो सगळ्यांना असं नाही केलं पाहिजे. शासनाचं जे काही टेंडर असतं ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. ते सगळ्यांना दिसलं पाहिजे. सगळ्यांना ते भरता आलं पाहिजे. सगळ्यांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, एका ठिकाणचं नाहीये. ह्या कितीतरी ठिकाणी हे लोकं चुकीची कामं करताय. मी तुमच्यासारखे जे आपले बेरोजगार उद्योजक आहेत त्यांना मार्गदर्शन देण्याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की प्रत्येकाने अवेअर व्हा. या गोष्टीबद्दल आपला राईट्स आहे. टेंडर म्हणजे आपला अधिकार आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपला अधिकाराच्या बद्दल बोललो पाहिजे. परंतु मी बरेच लोकं ज्यावेळेस बघतो तर अधिकाराविषयी बोलत नाही. परंतु ते या चुकीचे सिस्टम फक्त सांगतात. परंतु माझं आणि चॅनलचा एकच प्रयत्न आहे की माझ्यासारखा किंवा तुमच्यासारखे जे लोकं आहेत ते या क्षेत्रामध्ये आले पाहिजे. तुम्ही हे चुकीचं काम रोखलं पाहिजे आणि तुमचा सुद्धा या कामावर हक्क आहे. तुम्ही हे टेंडर भरलंच पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा माझा एक प्रयत्न असतो नेहमी आपल्याला. तुम्ही बघितलं मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलंय, की हे सगळे गडबड करतात आणि मग आपण लोकं तिथपर्यंत पोहोचत नाही आणि काही ठराविकच लोकं या क्षेत्रामध्ये काम करताय. तर मित्रांनो कुठेतरी हा बदल झाला पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून हा मी एक काय म्हणतात त्याला, की एक टार्गेट म्हणून मी हे काम करतोच आहे. एक मिशन चालवतोय. तर हे चुकीचं काम होतंय सध्या. तर हे तुम्हाला लक्षात आणून देणं माझं काम आहे. तर अशा पद्धतीने आपण सोलापूर जिल्ह्यातली टेंडर्स बघितली. कशी लोकं हाईड करतात, हाईड असतात का? नंतर त्याला शॉर्ट कसं करायचं, त्याला डाउनलोड कसं करायचं, त्याला समजून कसं घ्यायचं, हे सगळीच गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला तुमची प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे. तर नक्कीच मला प्रतिक्रिया द्या. पुढचा व्हिडिओ नेमका कशाबद्दल बनवला पाहिजे, जसं की टेंडर मलाच कसे मिळेल याच्याबद्दल बनवला पाहिजे, की अजून जास्त खोलवर याच्यामधलं काही समजून घ्यायचं असेल, तर नक्कीच मला सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. धन्यवाद.